सध्या युद्ध सुरू आहे इराण वर्सेस इस्रायल आणि अमेरिकेमध्ये, पण त्याचा थेट परिणाम आपल्या घरातील गॅस सिलेंडरवर पडत आहे. कारण भारताला जेवढा एलपीजी पुरवठा लागतो त्याच्यापैकी 60 ते 65% साठा आपल्याला काय करावा लागतो, इम्पोर्ट करावा लागतो. आणि या 60 आणि 65% 90% जो एलपीजीचा साठा आहे तो आपल्याला आखाती देशांमधून म्हणजेच युएई, कुवेत, कतार आणि सौदी अरेबियाकडून येत आहे. जर का आपण बघितलं, युद्ध हे इराण वर्सेस इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू आहे, पण इराणला थेट अमेरिकेवर अटॅक करणं शक्य नाही, कारण जॉग्राफिकली दोन देश खूपच लांब आहेत. तर इराणने काय केलेलं आहे की त्यांच्या आजूबाजूला जे देश आहेत आणि त्या देशांमध्ये जिथे जिथे अमेरिकेचे मिलिटरी बेस आहेत, तर त्या बेसवर अटॅक करण्याचं काम इराणने केलेलं आहे. मग कोणत्या कोणत्या देशांमध्ये अमेरिकेचे बेस आहेत त्यांच्या आजूबाजूच्या देशांमध्ये, तर त्याच्यामध्ये पहिलं युएई, त्याच्यानंतर कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, तर इत्यादी ठिकाणी इराणने काय केलेलं की अमेरिकन मिलिटरी बेसवर अटॅक केलेला आहे. आणि ह्या देशांची मी आता नावं घेतली तर हेच देश भारताला एलपीजी मुख्यत्वे सप्लाय करतात. आणि म्हणूनच सध्या जर आपण बघितलं, भारतामध्ये जो एलपीजीचा तुटवडा सुरू आहे, तर त्याला ही परिस्थिती जबाबदार आहे. भविष्यात जर का आपल्याला अशी परिस्थिती टाळायची असेल, तर आपली जी डिपेंडन्सी आहे आखाती देशांवर क्रूड ऑइल सप्लायसाठी तसंच एलपीजी सप्लायसाठी, तर ती आपल्याला कमी करायला लागेल.